कॅमेऱ्यात दिसणारा हा नयनरम्य परिसर आणि हा आहे शहराची ओळख असलेला प्रसिद्ध यमाई तलाव। एकीकडे तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे तलावात येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्नही कायमचा मार्गी लावण्याची तयारी नगरपालिका प्रशासनाने सुरू केल्याचं आपल्याला आता पाहायला मिळत आहे। उपनगरातून येणारे सांडपाणी थेट तलावात मिसळू नये यासाठी तब्बल 15 कोटी रुपये खर्चून सांडपाणी प्रकल्प अर्थात पाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार असून प्रक्रिया केलेले पाणी तर हे पुढे गोपाळपूर येथील किंवा नदी पात्रामध्ये सोडण्याचे देखील नियोजन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर नगरपालिकेचे नगरसेवक आहेत फत्तेपूरकर, काय सांगताल कशा पद्धतीने या प्रक्रियेचे नियोजन असणार आहे? महाराष्ट्र शासनाने वैरी गटर टप्पा क्रमांक 3 साठी 122 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। ते 122 कोटी रुपयापैकी हा साधारण 14.5-15 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे। हे जे पाणी सेवेज पाणी आहे हे टाकळी उपनगर, त्यानंतर कोर्ट परिसर आणि पंढरवती उपनगर जे आहे, माळी वस्ती भाग असेल, गणेशनगरचा भाग असेल, त्या भागातील पाणी इथं आणणार आहे। ते पाणी इथं मोठ्या एका विहिरीमध्ये फिल्टर टाकणार आहेत आणि ते पाणी इथून उतरून ते गोपाळपूरच्या प्लॅन्टमध्ये नेणार आहेत। तिथं शुद्धीकरण करून ते पाणी नदीपात्रात सोडणार आहेत। हा प्रकल्प साधारण 15 कोटीच्या आसपासचा प्रकल्प आहे। जे तळ्याला लागून पाणी होतं, तळ्याला लागून जे पाणी होतं ते अशुद्ध पाणी किंवा जे ड्रेनेजचं पाणी आहे ते इथं तळ्यामध्ये मिसळत होतं। त्यामुळे इथे मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते, दुर्गंधी मोठ्या प्रमाणात होती। तर नगरपालिकेने ते काम हाती घेतलेलं आहे आणि हे काम तातडीने मार्गी लागेल या पद्धतीने याची प्रक्रिया चालू झालेली आहे। कशा पद्धतीने हा तलाव साधारण 20 वर्षापूर्वी या तलावाचं काम चालू होतं आणि ह्या तलावासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली। तलाव संवर्धनाच्या माध्यमातून हा निधी आला होता आणि जलसंपदा विभागाची मशिनरी देऊन नगरपालिकेने डिझेल पेट्रोल देऊन त्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। हा पंढरपूरचा ऑक्सिजन पार्क म्हणून पुढे उदयास येण्याची शक्यता आहे। याचं जलतरण तलाव, बोटिंग या भागामध्ये वॉकिंग ट्रॅक्स आणि अनेक गोष्टी आहेत की ज्या पद्धतीतून पंढरपूरकरांना हे एक चांगल्या पद्धतीने लोकांना इथं विरंगुळा केंद्र होईल। मंदिर समितीने चांगल्या पद्धतीने इथं गोठवाड्याच्या संदर्भात गोष्टी आता नागरिकांना पाहायला मिळते 100% ह्या गोष्टीचा। आपण बघितलं असेल की या यमाई तलावाच्या संवर्धनाला आता पर्यावरण पूरकतेची देखील आता पर्यावरण पूरकची जोड देखील आता मिळणार आहे। त्यामुळे खरं तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जे सांडपाणी ह्या तलावामध्ये मिक्स होत होतं त्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडायचे, त्याचबरोबर परदेशी जे काही पक्षी आहेत त्यांना देखील या घाण पाण्याचा त्रास व्हायचा। हे मात्र आता कुठेतरी थांबलं जाणार आहे आणि हा यमाई तलाव पुन्हा एकदा नागरिकांना खरं तर एक नैसर्गिक ठेवा म्हणून पाहता येणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।